हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की स्वानंदी ऑफिसमध्ये बसलेली असते आणि तिला अंजलीचा फोन येतो. अंजलीचा फोन आल्यावर त्या दोघींचं बोलणं सुरू असतं की काय लग्न झाल्यावर विसरली, असं तसं त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात स्वानंदी तिला समजवत असते की तसं नाही गं, थोडं घरातलाही गोंधळ चालू आहे आणि ऑफिसचंही नवीन जॉईन केलं आहे ना, म्हणून थोडं बिझी झालं आहे. पण तू काळजी नको करू. बाकी आश्रममधले आजी आजोबा कसे आहेत, स्वानंदी त्यांची विचारपूस करत असते. तेव्हाच अंजली बोलते की अगं सगळे ठीक आहे, एकदम मस्त आहे, तू टेन्शन नको घेऊ, कधी कधी येत जा भेटायला म्हणून. पण अगं मी तुला याच्यासाठी फोन केला आहे की माझी एक मैत्रीण आहे ना, तिने एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे महिला डिफेन्ससाठी. जसे की मोठमोठ्या ऑफिसमध्ये मोठमोठ्या जॉब प्रोफाईलवरती काही मुलींसोबत ना जे गैरव्यवहार होतात, कोणी काही चुकीचं वागतं, पण मुलींना त्यावर आवाज उठवता येत नाही, मुली घाबरतात. त्यासाठी हा प्रोग्राम आहे, म्हणजे जेणेकरून मुलींना आपलं डिफेन्स कसं करावं हे त्यात सांगितलं जाणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, वाव ग्रेट, हे तर व्हायलाच पाहिजे गं, कारण की खरंच असं घडतंय. तेव्हा अंजली बोलते की त्यासाठी तुला यायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, नक्की नक्की मला आवडेल आणि मी 100% प्रयत्न करेल यायचा. हे बोलून ते फोन ठेवतात. इकडे ऑफिसमधली श्वेता खूप साऱ्या फाईल घेऊन जात असते. तेवढ्यात तिच्याकडनं एक फाईल पडते. तेवढ्यात आनंद तिला फाईल उचलून देतो. तेव्हा आनंद तिला विचारतो की काय गं, एवढं फाईल घेऊन कुठे चाललीस, काही काम आहे का? तेव्हा श्वेता थोडी घाबरली दिसते. तेव्हा श्वेता बोलते की नाही सर, काही नाही. तेव्हा आनंद बोलतो की श्वेता, काहीतरी लपवतेस का तू, काय चाललंय, तुझ्या चेहऱ्यावर एवढा घाम आला आहे, काही झालं आहे का? तेव्हा श्वेता काहीच बोलत नाही. तेव्हा आनंद बोलतो, श्वेता बोल, काय झालं आहे? तेव्हा श्वेताला सगळ्या गोष्टी आठवतात, अंशुमन तिच्याशी कसा वागला आहे ते. तेव्हा श्वेता बोलते की सर, ते अंशुमन सर जरा वियर्ड वागतायत माझ्याशी. तेव्हा आनंद बोलतो, वियर्ड वागतोय म्हणजे, आणि हे कधीपासून घडतंय, आणि एवढ्या फाईल तू त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन चालली, केबिनमध्ये घेऊन चालली आहेस का? तेव्हा श्वेता बोलते हो. पण तेव्हा आनंद बोलतो की एवढं फाईल का मागितलं त्याने? तेव्हा श्वेता बोलते की त्यांना असं वाटतं की मी माझं काम व्यवस्थित करत नाही सर, पण मी माझं काम खूप चोखपणे करते, आणि ते बोलत आहेत की ह्या फाईल घेऊन तुला व्यवस्थित काम शिकवावं लागेल म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की अंशुमन नक्की कसा वागतोय तुझ्याशी? तेव्हा श्वेता बोलते की ते खूप जवळ येऊन बोलतात माझ्याशी आणि मला ते खूप अनइझी फील झाल्यासारखं होतं. तेव्हा आनंद बोलतो की हे जरा कठीणच आहे, यावर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा श्वेता बोलते की नाही नाही सर, तुम्ही काहीच बोलू नका, नाहीतर अंशुमन सरांना ऑफेंड वाटेल आणि ते मला कामावरून काढून टाकतील. तेव्हा श्वेता बोलते, मला या जॉबची खूप गरज आहे हो, आणि राजवाड्यांच्या कंपनीतून काढून टाकलं म्हणून मला कुणीही जॉब देणार नाही, प्लीज असं करू नका. तेव्हा आनंद बोलतो की हे बघ तुला जॉबवरून कोणीही काढणार नाही. तेव्हा आनंद बोलतो, असं कसं कोणी कामावर काढून टाकेल? हे बघ, तू आता हे जे एक्स्ट्राचं काम आहे ना, ते काहीच करू नको, तुला दिलं ना तेवढंच काम कर फक्त. तेव्हा श्वेता थोडी घाबरते. तेव्हा आनंद बोलतो की तू फक्त तेवढंच काम कर, बाकी काय करायचं ते मी बघतो, आणि आनंद तिथून चालला जातो. इकडे मंदाकिनी सुशला भाजी कशी निवडायची ते सांगत असते आणि बोलत असते की नीट निवड, तुला पण त्या आधिराची सावली पडली का डोक्यावर? तेवढ्यात स्वानंदीचे बाबा तिथून येत असतात. तेव्हा ती सांगत असते की हे बघा, तुम्ही असं निघून नका जाऊ चुनीला माझ्या अंगावर टाकून, किती किती अकान तांडव करते ती. कसलाही काडी मात्र काम नसतो, आणि हिला पार्ट्या करायच्या आहेत, आणि पार्ट्या पण बघा ना, अरे 30 दिवसाचा खर्च एका दिवसात करतात का? तिला सांगा काही पार्टी बिर्टी होणार नाही म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा काहीच बोलत नाही, पाणी घ्यायला जातात आणि बोलतात की सुश, तुझ्या आईला सांग की आधिरा पार्टी करणारच आहे, तू कितीही नाही म्हटलं तरी. तिला तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा आहे आणि ती घालवेल. आणि तिथून ते निघून जातात. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की काय मी सगळ्यांशी बोलते, माझ्याशी कोणी नीट वागत नाही आहे, माझ्या तोंडावर असे निघून जात आहे, काय करू, डोकं फोडून घेऊ का मी? तेव्हा ती एक पुस्तक घेते आणि डोक्यावर मारत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा थोडंफारही तिच्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा मंदाकिनी अजून चिडते आणि सुशलाही बोलते की तुला पण काय गं, तुला पण आईची काळजी नाही ना? तेव्हा सुशही ओरडते की यार सगळे मलाच बोलतात, मी काय केलं आहे? इकडे आनंद समरला सांगत असतो की अंशू श्वेताला त्रास देतोय म्हणून. तेव्हा समर विश्वास ठेवत नसतो. समरचं म्हणणं असं असतं की अरे त्याला 2 सख्या लहान बहीण त्याला 2 सख्या बहिणी आहेत, तो का असं करेल? तो कुठल्याही मुलीशी असं वागू शकत नाही. तेव्हा आनंद सांगत असतो की हे बघ, तिने मला स्वतःहून नाही सांगितले, मी तिला खोदून खोदून विचारल्यावर मला ह्या गोष्टी कळाल्या आहे, आणि हे बघ, प्रत्येक मुलीला मुलांचे इंटेन्शन कळतात की ते कसं वागतायत म्हणून, आणि श्वेता खोटं बोलत नाही आहे. तेव्हा तरीही समरचा विश्वास नसतो. समर बोलतो की नाही, वेगळी काही कारणं असेल, मला ना आता लोकांवर विश्वासच नाही राहिला आहे, कारण की लोक ना चांगलं बोलून बोलून फसवतात, त्याच्यामुळे समरचा विश्वास नसतो. तेवढ्या तिथे नॉक करून अंशुमन आतमध्ये येतो.
तेव्हा समरला बोलतो की दादा या फाईलवर तुझ्या सही हव्या होत्या. तेव्हा समर बोलतो या फाईल राहू दे बाजूला, आधी मला एक सांग, तू श्वेताला त्रास देतोय. तेव्हा समर बोलतो काय, असं काय बोलतोयस दादा तू, आणि तुला कोणी सांगितलं. तेव्हा समर आनंदकडे बघणार. तेव्हा अंशू बोलतो की आनंद दादा तू सांगितलंस, आणि तू असं का सांगितलंस आनंद दादा. तेव्हा समर बोलतो म्हणजे अंशू तू. तेव्हा अंशू बोलतो नाही नाही, मला असं म्हणायचं होतं की आनंददादाने मला डायरेक्टली विचारलं असतं ना, मी सांगितलं असतं काय ते. पण आलं माझ्या लक्षात की काय चाललं आहे ते. तेव्हा समर बोलतो काय. तेव्हा अंशू बोलतो 2 महिन्यापूर्वी मी तिला झापलं होतं, कारण की ती कामावर वेळेवर येत नव्हती, उशिरा यायची, काम व्यवस्थित करत नव्हती. तेव्हा अंशू बोलतो की सगळ्या स्टाफसमोर मी तिला झापलं होतं. मला वाटतं त्याचंच डोक धरून ती असं दादाला माझ्याबद्दल काहीतरी भरवते. दादा पण स्टाफ, मी जे काही केलं ते पर्सनल नाही केलं, हा पर्सनल अटॅक झाला. मी जे काही केलं ते कंपनीसाठीच केलं, आणि स्टाफ जर व्यवस्थित काम करत नसेल, डेडलाईन पाळत नसेल, तर बोलायला नको का त्यांना. तेव्हा अंशू आनंदकडे बघतो आणि बोलतो की दादा जरा आपल्याला एकांतात बोलता येईल का. तेव्हा समर बोलतो का आता इथे सगळ्यांसमोर हा विषय झाला ना, तर इथेच बोल, काय बोलायचं आहे, अजून काही बाकी राहिले का. तेव्हा समर बोलतो तेव्हा अंशू बोलतो की मला तर काही जास्त बोलायचं नव्हतं, पण दादा आम्हाला ती श्वेता जरा इमॅच्युअर वाटते. मला असं वाटतं तिचं माझ्यावर क्रश आहे, म्हणून ती मला अटेन्शन देण्याचा प्रयत्न करते, आणि मला तिच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा समोर बोलतो नाही असं नसेल, माझ्याशी बोलताना ती चांगली वागते, चांगलंच बोलते. तेव्हा अंशू बोलतो असेल, नो डिसरिस्पेक्ट फॉर हर. हे बघ दादा, आता जर मी तिला रिस्पॉन्स केलं आणि उद्या जर आमच्यामध्ये काही वाद झाले, तर त्याचा सगळा इम्पॅक्ट वर्क इन्व्हायरमेंटवर होईल. आणि तुला बघितलंस ना आता तिने काय नेरेटिव्ह क्रिएट केलं. तेव्हा अंशू बोलतो की दादा एक काम कर, तू तिच्याशी पण बोल. तेव्हा आनंद बोलतो की नाही, काही गरज नाही आहे, ती आधीच घाबरली आहे. तेव्हा अंशू बोलतो पण तक्रार तर तिनेच केली आहे ना, थांब मी तिला बोलवतो. तेव्हा अंशू एक फोन लावतो आणि बोलतो हा शेळके, श्वेताने माझ्याबद्दल ना तक्रार केली. अंशूच्या बोलण्यात कळून येतं की तो शेळकेला आधीच हुशार करून ठेवलेला असतं त्याने. तेव्हा तो बोलतो की प्लीज पाठवशील. तेव्हा आनंद बोलतो की मीच तिला घेऊन येतो. तेव्हा अंशू त्याला थांबवतो. सॉरी आनंद दादा, तू चुकीचा अर्थ घेतोयस, पण तू तिचं ऐकून घेतलं तर ती तुला असंच सांगत राहणार. तू तिचा सेवियर आहे असं मेसेज बाहेर जायला नको. तू तिला तिच्या इमोशनल स्टोरीमध्ये आल्या असं लोकांना वाटायला नको. तेव्हा आनंद बोलतो ठीक आहे, येतो समर मी. तेव्हा समरही बोलतो आनंद तू जाऊ नकोस. इकडे स्वानंदी घरी आलेली असते माहेरी, आणि मंदाकिनीला समजत असते की करू दे ना आधीराला पार्टी, एवढं काय. तेव्हा मंदाकिनी तिची बडबड चालू ठेवत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की स्वानंदी, नंदूबाळा, हिला सांगून दे की आरतीला पार्टी करणार आहे, तिला करू दे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी. आणि ही काय कामचं घेऊन बसते की ही आत्ता कुठे काम करायला लागली. तू इतके दिवस इथे होती तर तूच काम करत होतीस ना, तेव्हा कुठे गेलं होतं. आणि ही म्हणते की आधीराने कामं करायला पाहिजे. कशाला कामं करायला पाहिजे. इकडे श्वेता केबिनमध्ये येते. तेव्हा समर तिला डायरेक्ट विचारतो की ये श्वेता, मला सांग, तुला या ऑफिसमध्ये कोणी काही त्रास देतं आहे का, म्हणजे कोणी काही त्रास देतं आहे का, काही त्रास होत असेल तर तसं सांग, मग त्या ठिकाणी तो माझा भाऊ असला तरी चालेल. तेव्हा आनंदही बोलतो की सांग श्वेता, जे तू मला सांगितलं ते सांग. तेव्हा समर श्वेताला सांगत असतो की बघ श्वेता, खरं बोलायला घाबरायचं नाही, कारण की हा आरोप खूप गंभीर आहे. तेवढ्यात अंशू बोलतो मी बाहेर जाऊ का. तेव्हा समर बोलतो की त्याला बाहेर जाऊ देत का. तेव्हा श्वेता नाही बोलते. इकडे अंशूला घाम फुटत असतो की श्वेता काय बोलते म्हणून. तेवढ्यात श्वेता बोलते की नाही सर, काहीच तक्रार नाही माझी. तेव्हा समर बोलतो की काय. तेव्हा श्वेता बोलते की माझी अंशुमन सरांबद्दल काहीच तक्रार नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो अगं पण तू मला बोललीस तर ना. तेव्हा श्वेता बोलते की खोटं बोलले मी. तेव्हा समर बोलतो की का. तेव्हा श्वेता बोलते कारण मला अंशुमन सर आवडतात. तेव्हा आनंद बोलतो काय. तेव्हा श्वेता बोलते की मला त्यांचं अटेन्शन मिळत नव्हतं म्हणून मी तसं बोलले. तेव्हा आनंद बोलतो की अगं तू पण मला सांगितलंस ना. तेव्हा श्वेता बोलली की हो, पण मला असं नव्हतं माहिती की तुम्ही लगेच जाऊन समर सरांना सांगणार म्हणून. तेव्हा समर श्वेताला ओरडतो की श्वेता तुला कळतंय का, तू काय केलं आहे तू. अगं हे असं कसले आरोप लावलेस तू, तुझ्या या आरोपांमुळे काय झालं असतं कळलं आहे. या समर आता अंशुमनवर हे आरोप लागल्यामुळे त्याची काय इमेज राहिली असती, त्याच्या करिअरवर परिणाम झाला असता. श्वेता तू असं कसं करू शकते. तेव्हा श्वेता शांत असते. तेव्हा श्वेताला आठवतं की तिला अंशुमनच्या माणसाने तिला पहिलेच सांगितलं असतं की समर सरांजवळ तोंड बंद ठेवायचं, आणि जर तू असं केलं नाही ना तर गुपचूप नोकरी सोडायची, आणि असं करायचं नसेल ना तर आम्ही तुझ्या आईला उचलू. तेव्हा श्वेता घाबरते, आणि तेव्हा तो तिला धमकवत असतो की आणि तसंही तुम्ही दोघींनी जास्त काही केलं ना तर आम्ही तुम्हाला दोघांना उचलू, तुझ्या आईला आणि तुला, आणि तुमचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ. म्हणून श्वेताला मजबुरीने हे खोटं सांगावं लागतं. तेव्हा समर चिडतो श्वेता सिरियसनेस कळतोय का तुला. तेव्हा श्वेता बोलते हो सर सॉरी. तेव्हा समर बोलतो की जा. तेव्हा श्वेता तिथे जाते.
चालली जाते तेव्हा समर आनंदला बोलत असतो की झालं समाधान, शहानिशा केल्याशिवाय. यानंतर फक्त माझ्या भावावरच नाही कोणावरही असे आरोप करण्याच्या आधी 10 वेळा विचार कर, म्हणून समर आनंदला बोलतो. तेव्हा समर आनंदला बोलतो की चुकीची बातमी बाहेर पसरण्याआधी जे काही आपल्यासमोर झालं ना ते बरंच झालं. तेव्हा आनंद सॉरी बोलतो आणि येतो म्हणून निघून जातो. आनंद गेल्यावर अंशू समरजवळ जातो आणि मुद्दामच बोलतो की असं का केलं असेल दादाने. दादा, मला असं वाटतंय तू चुकीच्या माणसाला जवळ करतोय. तेव्हा समर चिडतो, 1 मिनिट, आनंदबद्दल एक शब्दही काढायचा नाही. यानंतर आणि आणि म्हणशील तर गेली 20 वर्ष तो माझ्याबरोबर या कंपनीसाठी माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करतोय. त्याचा हेतू चुकीचा नव्हता. तेव्हा समर त्याला चेतावणी देतो की हे शेवटचं, यानंतर मी ऐकून घेणार नाही. तेव्हा अंशू बोलतो, येस दादा, मी येतो, म्हणून चालला जातो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.